दीपाच्या शाळेमध्ये काय करमन झाले का काय उदास उदास झाले. संकेत पण आला नाही. अरे दीपक संकेत का नाही आला आज? काल पण नव्हता. संकेतचा रात्री अपघात झाला. काय खरंच? आता कसा आहे तो? डॉक्टरने सांगितले खूप रक्तस्राव झाल्यामुळे बी पॉझिटिव्ह रक्ताची त्याला खूप गरज आहे. रक्तदान करायला मला भीती वाटते. काय त्रास झाला तर? अरे एवढा मोठा होऊन तुला भीती वाटते? मग याविषयी आपल्याला माहिती कशी मिळणार? चला आपण आपल्या माने सरांना विचारूया. चला. तुम्ही कामात आहेत का? आम्हाला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. नाही, बोल की, विचार प्रश्न. सर तुम्हाला माहित आहे का काल आपल्या वर्गातील संकेतचा अपघात झाला. कधी? काल रात्री. आता मग त्याची सध्याची स्थिती कशी आहे? सर त्याला बी पॉझिटिव्ह रक्ताची गरज आहे आता. होय. संकेत आपल्या वर्गातील हुशार विद्यार्थी आहे. तो सर्वांच्या मदतीला धावून जाणारा विद्यार्थी आहे. आज त्याला आपल्या सर्वांच्या मदतीची गरज आहे. सर आम्ही काय करू शकतो मग? मुलांनो, ज्याचे रक्तगट बी पॉझिटिव्ह आहे आणि जे पात्र आहेत रक्तगट ते रक्तदान करू शकतात. रक्तदान सुरक्षित असतं आणि डॉक्टरांच्या निदर्शनाखाली रक्तदान हे केलं जातं. सर रक्तदान केल्यानंतर काही धोका होणार नाही ना? नाही, योग्य तपासणीनंतरच रक्तदान हे केलं जातं. शरीर काहीच दिवसात ते रक्त भरून काढतं. मुलांनो, आज आपल्या शाळेमध्ये वार्षिक आरोग्य तपासणीसाठी डॉक्टर अभिजित सांडगे सर आलेले आहेत. मग या विषयावरती आपण जास्तीत जास्त माहिती त्यांच्याकडूनच घेऊया का? तर आमच्या विद्यार्थ्यांना रक्तासंबंधित काही प्रश्न पडलेले आहेत, तर त्यांना थोडंसं मार्गदर्शन करा. ठीक आहे. तर मुलांना आपल्या शरीरात ऑक्सिजन, पाणी, विरघळणारे घटक याप्रमाणे आपल्या शरीरात हे घटक सारखे फिरत राहतात. हे घटक फिरण्यासाठी यासाठी रक्त त्यांना मदत करतं. त्याचप्रमाणे आपलं रक्ताभिसरण संस्था काम करते. मी ही जे सांगताय रक्तभिसरण, धामण्या वगैरे हे आम्हाला काय समजणार झालं. थोडक्यात तुला मी एक सोप्या उदाहरणात सांगतो. सार्वजनिक पाण्याच्या टाकीमध्ये पाणी भरण्यासाठी व त्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी 2 नळ असतात, बरोबर? एक नळ आपण काय करतो बाबा, ती टाकी पाणी भरतो आणि दुसऱ्या नळाद्वारे आपण पाण्याच्या टाकीतून ते पाणी पुरवठा करतो. त्याचप्रमाणे आपल्या शरीरात देखील रक्ताभिसरणचे काम पूर्ण होते. म्हणजे बघ, पाण्याची टाकी म्हणजे आपलं हृदय आहे. हृदयामध्ये येण्यासाठी नळ असतात, त्याला आपण धामण्या म्हणतो. धामण्या हृदयातून शरीरास रक्त पुरवठा करतात. शरीरातून हृदयाला रक्त पुरवठा करतात, त्यांना शिरा असे म्हणतो. मात्र सर धामण्या व शिरा हे आपल्या शरीरामध्ये का असतात? अरे सोपं आहे. धामण्या शिरांना रक्त पुरवठा करतात, तर शिरा शरीरातील अशुद्ध रक्त हृदयाकडे नेतात. व धामण्या व शिरा का असतात? या धामण्या हृदयाजवळ मोठ्या असतात व त्या शरीरभर केसांसारख्या पसरलेल्या असतात, म्हणून त्यांना केशवाहिन्या, केशिका असे म्हणतो. रक्तरके आणि जीवनसत्वे शरीरातील पेशींना मिळतात. जर रक्तात ऑक्सिजन कमी प्रमाणात असेल तर त्याला अशुद्ध रक्त असे म्हणतात. मग आपल्या शरीराला रक्ताची गरज आहे का? हो आहे. मग ती कशी पुरवायची? हे बघ, नैसर्गिकरित्या आपल्या शरीरामध्ये रक्त बनण्याची प्रक्रिया लहानपणापासून तयार होत असते व तसेच त्याप्रमाणे हे रक्त तयार झालेलं रक्त पूर्ण शरीरभर पोहोचवण्याचे काम आपलं हृदय करतं. याचप्रमाणे रक्ताभिसरण संस्था आपल्या शरीरात काम करते. तुम्हाला समजली का रक्ताभिसरण संस्था? तुमच्यासारखे मित्र असं मी पण रक्तदान करतो. डॉक्टरांनी सांगितलंय रक्त मिळाल्यामुळे संकेतची प्रकृती आता सुधारली आहे. अरे वा, म्हणजे आपल्या छोट्याशा प्रयत्नातून त्याला नवं आयुष्य मिळालं. मुलांनो, मला तुमचा अभिमान आहे. रक्ताभिसरण संस्थेप्रमाणेच मैत्रीचेही अभिसरण वाढवूया. धन्यवाद.